मुंबई महापालिकेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष हरीश भांदिरगे यांनी काल मध्यरात्री वेषांतर करून केईएम रुग्णालयात अचानक पाहणी केली। त्यावेळी आपत्कालीन विभागामधल्या उपचारांमध्ये होणारा विलंब, डॉक्टरांची अनुपस्थिती आणि रुग्णांच्या नातेवाईकांशी होणारं अयोग्य वर्तन अशा गंभीर त्रुटी त्यांच्या निदर्शनास आल्या। एका रुग्णाला तर सकाळी 11 वाजता केईएम रुग्णालयाच्या कॅज्युअल्टी विभागात आणण्यात आलं होतं, पण रात्री 10:30 वाजेपर्यंत त्या रुग्णाची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झालेली नसल्याचं भांदिरगे यांनी सांगितलं। आरोग्य समितीच्या अध्यक्षांनी केलेल्या पाहणीदरम्यान काही डॉक्टर आपल्या जागेवर उपस्थित नसल्याचंही आढळून आलं। त्यानंतर भांदिरगे यांनी केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर हरीश पाठक यांच्याशी चर्चा करून संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले। तसंच रुग्णसेवा अधिक सक्षम करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ, प्रभावी नियोजन आणि उत्तरदायी प्रशासनाची गरज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। आता तुम्ही वेगळं